ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे, ज्याच्याकडे पैसे तिथे त्याच्यापेक्षा पळतोय महाराज. थांबायला कोणीच तयार नाहीये. जेवढे कीर्तनकार पळतात तेवढे गायक पळतायत. बरं एकटे पळत नाही, बायकायला घेऊन पळतायत. का नाही? किती पळाव काही आहे का नाही. मी आत्ताच आमच्या बहिणीला म्हणलं, बाई यान तुला फिरायला आणलं का कीर्तनाला आणलं. तर बहीण माझी असल्यामुळे खरं बोलली बरं ती. ती म्हणे महाराज कीर्तन करत 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 आता यायचं होतं का 5वं कीर्तन आहे. म्हणलं खरं आहे, बरोबर आहे का नाही. कामामध्ये काम काही म्हणा, साधू संतांनी सबसिडी दिलेली आहे महाराज, बरोबर आहे का नाही. आता आमच्या जीवनात मरेपर्यंत फक्त गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी, गाडी चोक गाडी. लक्ष देऊन आहे का. प्रत्येकाची धावपळ चालू आहे. कशासाठी पळतो हेही कळत नाहीये आणि का पळतो हेही कळत नाहीये. पण खरं सांगू का, जो आनंद थांबण्यात आहे, जो आनंद थांबण्यात येतो पळण्यात नाही बरं महाराज. आणि पळण्यात जर आनंद असतात, पैशात जर आनंद असतात, तर ज्या भारताला नाव, ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलंय, त्या भरताकडे काय कमी होतं. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून आकाश या योग सेविती. अरे बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणारा वेगळा, का कोणी पोरगीच देत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणारा वेगळा. पण हजारो नाही लाख मुली त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे. तो म्हणतो मला भगवंतासाठी माझं जीवन खर्च करायचं, याला वैराग्यवान म्हणतात. चांगले कपडेच घालायला भेटत नाही, फाटके घालतो. तो म्हणतो आम्ही वैराग्यवान आहे. कोण म्हणतो तुला, तुला भेटत नाही चांगले, तुझं नशीब आहे. काही काही जुने त्या दिवशी एक जुना म्हातारा मला भेटला, म्हणे महाराज काय आमच्या काळात दैन होती हो म्हणे. म्हणलं मग मी काय करू. फाटके धोत्र घातले हो म्हणे आम्ही आळंदीला. म्हणलं ते तुमचं नशीब आहे, त्याला आम्ही काय करू. तुम्हाला मधुकरी खायला भेटली नाही. आता तुम्ही 1954 साली आळंदीत होते, माझा जन्म 89चा आहे. मी जन्माला चालू नव्हतो. तुमची गरिबी मला सांगून फायदा नाही ना. आम्ही भाग्यवान आहे. आम्ही आळंदीला होतो त्यावेळेस पैसे पाहायला भेटत नव्हते. आता पैशाशिवाय आळंदीत खाली कोणीच नाहीये. अहो नुसतं आता मधुकरीच पण झाली ना. 10-20% मधुकरी सुरू आहे फक्त. किती? 10-20%. 80% पोरांना काही ताण राहिलेला नाहीये. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, त्या परिस्थितीमध्ये आनंद मानणं, समाधान मानणं याच्यासारखं सुख जगात काहीच नाहीये. कोणतीही परिस्थिती जीवनामध्ये येऊ द्या, फक्त हे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय, ही भूमिका ठेवा. नाथ बाबा एका ठिकाणी सांगतात, कोणी दिवसी बैसोने हातीवार हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. एक दिवस माझ्या ज्ञानोबराय तुकोबराच्या कृपेने असा येईल तुमच्या जीवनामध्ये की सोन्याच्या सिंहासनावर लोक बसवतील. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल. पण ज्या दिवशी सोन्याच्या सिंहासनावर बसले, मिरवणूक निघाले, त्यावेळेस सुद्धा समजा की ही इच्छा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची आहे. आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये माझ्या चप्पल नाही, ही सुद्धा इच्छा ज्ञानोबराय तुकोबरायची. ही भूमिका जर तुम्ही ठेवसाल ना महाराज. पण लोकांची भूमिका अशी झाली, चांगलं केलं तर आपण केलं, वाईट केलं देवान केलं. देव कोणाचं वाईटही करत नाही आणि देव कोणाचं चांगलंही करत नाही. याचं कारण तुम्ही जे पेरलं ते उगवलेलं आहे. भोगतो ना घडे संचिता वाचो, 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 भोगतो ना घडे संचिता वाचो. भोगतो ना घडे संचिता
जगा वाचून करावे ते म्हणी समाधानी. बस जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेने चाललंय, ही जर भूमिका ठेवली ना तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये दुःख होणार नाही. आपली भूमिका अशी, चांगलं केलं की आपण केलं, वाईट केलं की देवान केलं. देव कोणाचं वाईटही करत नाही दादा. आणि देवात तुम्हाला फक्त खाली टाकून देईल, तुम्हाला काय करायचं ते करा. लोक एवढे नास्तिक आहे महाराज. परवा दिवशी एका नास्तिक माणसाने मला प्रश्न केला, म्हणे महाराज चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते, देखवी ऐकवी एक नारायण याचे भजन चुकू नको. हे शरीर जर देवाच्या सत्तेनं चालतंय महाराज, तर मग चांगलंही कर्म देवच करून घेतो आणि वाईट कर्म सुद्धा तो. म्हणे महाराज मग बलात्कार होतो तो सुद्धा देवाच्या सत्तेनंच होतोय. नास्तिक माणसं कोणत्या प्रमाणाचा उपयोग कुठं घेतील काही सांगता येत नाहीये. पण खरं सांगू का महाराज, देवानं मी तुम्हाला सांगितलंय ना, लहानपणी आपण ती दुर्बीण राहायची बघा, तिनं हे जाळायचो, काय जाळायचो, पेपर जाळायचो, बरोबर आहे का नाही, कागद जाळायचो. आता दुर्बीण जाळत असताना तो सूर्य येतो का महाराज? ते कागद जाळण्यासाठी नाही. शक्ती कोणाची आहे? शक्ती कोणाची आहे? सूर्याची. याच्यापेक्षा सोपं करून सांगतो, तुमच्या तालुक्याचा एखाद्या पक्षाचा प्रमुख असेल, कोणत्याही पक्षाचा घ्या, आता सत्तेत बीजेपीचा घेऊ आपण, शंकरजी, बरोबर आहे का नाही. बीजेपीचा तालुका अध्यक्ष आहे, त्यानं परिसरामध्ये काहीतरी वाद केला, काहीतरी मारामारी केली. मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं, बीजेपीच्या तालुका अध्यक्षानं काही वाद केला, काही भानगडी केल्या, काही मारामारी केल्या, तर अटक त्याला होती का राष्ट्रीय अध्यक्षाला होती? हो, काही कळतं का मी काय बोलतोय ते? अहो, तालुका अध्यक्षाने जर काही उद्योग केला तर त्याला त्रास होतो का राष्ट्रीय अध्यक्षाला होतो? तालुका अध्यक्षाला. वास्तविक राष्ट्रीय अध्यक्षाच्या अध्यक्षाखालीच तो निवडून आलेला आहे, त्याच्याच सहीने त्याला प्रमाणपत्र भेटलेलं आहे. पण त्यानं जर चूक केली तर त्यालाच भोगावं लागणार आहे. जसं हा नेम आहे तसं देव राष्ट्रीय अध्यक्ष आहे. देव कसा आहे? राष्ट्रीय अध्यक्ष आहे. देवानं तुम्हाला खाली टाकलेलं आहे, दोन रस्ते सांगितले, हा चांगला रस्ता आहे हा वाईट रस्ता आहे. तुम्ही ठरवा, तुम्ही चांगल्या रस्त्याने गेले तर लोक तुमचं कल्याण करतील, देव तुमचं कल्याण करेल. आणि तुम्ही जर वाईट रस्त्याने गेले तर तुम्ही पापही केलं तर तुम्हालाच भरावं लागणार आहे, आणि तुम्ही पुण्य जरी केलं तर त्याची फलश्रुती कोणाला भेटणार आहे? केले कर्म झाले त्याची भोगा, त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा. उभा झाले उभा झाले ऐसे किती, ऐसे किती. हरी मुख्य माता हर बळी जिंदा, हरी मुख्य माता हर बळी जिंदा, हरी मुख्य माता हर बळी जिंदा, हरी मुख्य माता हर बळी, केले कर्म झाले त्याची, हेही प्रमाण सोडून द्या. आता कुठेही कीर्तनाला गेलं की एखाद्याच्या घरी गेलं की तिथल्या माया सांगतात, महाराज हे पोरग पिसं झालं हो मोबाईल मुळे. काय म्हणतात त्या माया? महाराज उठलं की पोरग नुसतं मोबाईलच खेळतं. बरं, त्याला काय मोबाईलचं ज्ञान आहे? त्याला काही लॉकची माहिती आहे? ते त्याच्या डोळ्यानं लॉक काढतं, सगळे फंक्शन पाहतं, सगळे त्याला कळतं. याचं कारण, तुम्ही गर्भवती असताना तुम्ही हरिपाठ वाचलाच नाही माया हो. तुम्ही गर्भवती असताना, तुम्ही प्रेग्नेंट असताना तुम्ही 24 तासातले 18 तास नुसता मोबाईलच खेळला. मग तुमचं पोरग जन्माला आल्यावर हरिपाठ करणार आहे का महाराज? केले कर्म झाले, ही वस्तुस्थिती आहे ना महाराज. केले कर्म झाले त्याची भोगा. अहो, ही जास्त दूर जाण्याची गरज नाही, हे आताच सांगतोय तुम्हाला, बरोबर आहे का नाही. आपण जर कुठे गेलो, लोक म्हणतात महाराज वेड झालं आमचं पोरग मोबाईल. ते नाही वेड झालं, त्याचा बाप वेडा आहे. आणि बाप नाही, त्याची माय पण येडी आहे, आणि दोघं मायबाप येडे. मग येड्याच्या पोटी हुशार कसं जन्माला येईल? मग तुम्ही ज्यावेळेस मोबाईल बंद करसाल त्यावेळेस लेकरू मोबाईल खेळणार नाही, बरोबर आहे का नाही. तुम्ही ज्या वेळेस नाथ महाराजाकडे एक मायमाऊली गेली, ओ महाराज ऐका ना, काय लेकरू खूप गुळ खातोय हो, सांगा ना त्याला समजून, ऐकत नाहीये. नाथ महाराज म्हणले, आई तुम्ही असं करा, 15 दिवसानं माझ्याकडे या. काय म्हणल्या? 15 दिवसानं माझ्याकडे या. 15 दिवस झाले ती मायमाऊली त्या लेकराला घेऊन गेली. नाथ बाबा त्या लेकराला जवळ घेतलं, सांगितलं, ए बाळा गुळ खात जाऊ नाहीये, चांगलं नसतं, शुगर होईल, तुला भाऊ होईल पोटात. नाथ महाराजांच्या पद्धतीने समजून सांगत होती. ती बाई डोक्याला हात लावत होती, काय येडा महाराज भैया, एवढं सांगण्यासाठी 15 दिवस काय लावले? मी पहिल्यांदा आले त्याच वेळेस सांगायचं ना महाराज. त्यावेळेस नाथ महाराज सांगत होते, आई ज्यावेळेस तू पहिल्यांदा आली होती त्यावेळेस मी स्वतःच गुळ खात होतो. 15 दिवस झाले मी गुळ सोडलाय, तेव्हा मला आता सांगण्याचा काय झालाय अधिकार झालाय. विठारा कार्य हे तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी
समाधान माना. अहो, देव कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवील, फक्त अपने धुन में रहता हूँ राधे राधे. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधारमण 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 कहो. कोणत्याही देशात राहा, कोणत्याही वेशात राहा, आहे त्या परिस्थितीमध्ये भगवंताचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाकडे पाहिल्यानंतर तुकोबरा विचार करू लागले, अरे हे लोक युवा होतात, वृद्ध होतात, मरून जातात, लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाहीये. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरांनी आपल्याला, तुम्हाला आणि मला मार्गदर्शन केले. हे बाबांनो, एवढा सुंदर नृत्य प्राप्त झालाय ना. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा अनमोल किमतीचा नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला देवे दिला. देव भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला, या वचन जेणे तू जोडसी नारायण नासी जीवपण भवरोग. एवढा अनमोल किमतीचा नृत्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मग इथं येऊन निश्चित चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय याचा विचार करा आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. अभंगाचं पहिलं. सारा सार विचार करा उठी, सारा सार विचार करा उठी, वाढवा. सारा सार विचार करा उठी, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, लक्ष द्या. टाळी वाजवत असताना थोडी प्रेमानं वाजवा. म्हणजे असं शिकारीला जायचं आणि कुत्रा संडासला गेलं असं अजिबात करू नका. म्हणजे काय, फार 4 किलोमीटर गेल्यावर टाळी वाजवून फायदा नाही. त्याला 4G 5G रेंज पाहिजे मला. ते जाऊ द्या, चला ताण ना घेऊ. तुम्ही सारा सार विचार करा उठा उठी. जगद्गुरु तुकोबराने सार आणि आसार 2 विचार सांगितलेले महाराज. आता सार म्हणजे काय ना आसार म्हणजे काय, जास्त वेळ नाही घ्यायचा, एका वाक्यात सांगतो. देवाला सोडून जगातलं जेवढं काही तेवढं सगळं आसार आहे महाराज. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सत्य साच करे नाम विठोबाचे, फलकट तो संसार. आणि येथे सार, अरे मी याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, भगवंताला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारातच आहे. माफी मागून एक वाक्य बोलू. भगवंताला सोडून कीर्तन असेल ते सुद्धा आसार आहे. भगवंताला सोडून वाजवणं असेल ते सुद्धा आसार आहे. भगवंताला सोडून गाणं असेल ते सुद्धा आसार आहे. आणि भगवंताला सोडून दिंडी असेल ती सुद्धा आसार महाराज. नामदेव राय कीर्तन करायचे, जगाचा मालक नाचत होता. दररोज आपण अभंग म्हणतोय, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. भगवान नामदेव रायचं कीर्तन चालल्यानंतर का बरं जगाचा मालक नाचणार नाही? अरे नामदेव रायच्या कीर्तनात चाल म्हणायला माझे ज्ञानोबराय होते. आळंदीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या देवतेची साधना करायची गरज नाही महाराज. या विश्वातले पहिले संगीत अलंकार कोण जरा असेल तर माझे ज्ञानोबराय.
कारण कीर्तनात पहिली चाल बेसुरायला भेटत नाही, सर्वच लोकांनाच भेटते महाराज. आणि जणी म्हणे ज्ञानदेवा बोला, जनाबाई सांगायची माऊली चाल म्हणा. आता ज्या अर्थी पहिली चाल ज्ञानोबरायला होती त्या अर्थी ज्ञानोबराय किती सुंदर गात असतील महाराज, बरोबर आहे का नाही? हे अभंग बोलता रंग कीर्तनी मला, अभंग बोलता रंग कीर्तनी मला, अभंग बोलता रंग कीर्तनी मला, अभंग बोलता रंग कीर्तनी मला. प्रेमाचे जगाचा मालक नाचायचा, नुसता नाचत नव्हता, एवढा नाचायचा की पितांबर कधी सुटायचा कळत नव्हतं. कबीर महाराज सांगायचे, ओ ओ देवा नाचू नका, याविषयी माझं दुमत नाही, नाचा पण अहो पितांबर सुटलाय ना. अरे नामदेवराय एवढे भाग्यवान कीर्तनकार होते की नामदेवरायच्या कीर्तनात जगाचा मालक नाचत होता. आम्ही एवढे अभागी कीर्तनकार आहोत की काल्याच्या कीर्तनात नको झोपतात हो. माझी या सत्यवादाची तप ही साधना आहे, ही तपश्चर्या आहे. पाठीमाग माझी एका ठिकाणी भागवत कथा होती, मग कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर एक 80-85 वर्षाची माय माऊली आली. आपल्या तिकडं जुन्या म्हाताऱ्या गाय लावून हात फिरवतात, आहे ती पद्धत. लेकरू निघालं की, पोरग निघालं की, मुलगी निघाली की माझ्या गालावून हात फिरवला. म्हणे पुरुषू, म्हणलं काय ग माय, खूप सुंदर कीर्तन करतो म्हणे गड्या तू. मी आईचं दर्शन घेतलं, म्हणलं खरंच आई तुम्हाला कीर्तन आवडलं माझं? हो म्हणे दादा, खूप सुंदर कीर्तन करतो. मी थोडं 5 मिनिटं थांबलो, म्हातारीला म्हणलं आई काय आवडलं ग तुला माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे भाऊ मी का शाळेत गेलेले का, मला काही काही कळतं. मी काहीच नाही रे, येडी बाई आहे, फक्त मला एवढं कळतं गड्या, पण तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिलं नाही. मग तर माझी